मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा योग्य वेळ कधी असतो? मोतीबिंदू मुळे लोकांच्या कार्यक्षमतेवर जेव्हा परिणाम होतो, म्हणजे ते त्यांचं जे काही नेहमीचं काम असते, वाचणे किंवा ड्रायव्हिंग करणे किंवा ऑफिसमधलं जे काम असते, ते जेव्हा त्याला करताना अडथळा येऊ शकतो किंवा अडथळा येतो, त्यावेळेला मोतीबिंदूचं ऑपरेशन करणे हे योग्य वेळ आहे. आधुनिक शस्त्रक्रिया तंत्रज्ञानाबद्दल तुम्हाला काय माहिती असायला हवी? सध्या अत्याधुनिक टेक्नॉलॉजी म्हणजे फेको इमल्सिफिकेशन या पद्धतीनं मोतीबिंदूची शस्त्रक्रिया केली जाते. याच्यामध्ये 3 मिलीमीटरपेक्षा त्याच्यापेक्षा कमी छेद घेऊन जो फेको इमल्सिफिकेशनचा जो प्रोब असतो त्याचा वापर करून मोतीबिंदू विरघळून काढला जातो. यामुळं रुग्णांना ऑपरेशन नंतर डोळे दुखणे वगैरे असं काही त्रास होत नाही. आम्ही एक अर्धा तास किंवा 1 तासात पेशंटला डिस्चार्ज करू शकतो आणि त्याच्यामध्ये एक 8 ते 10 दिवसामध्ये पूर्ण रिहॅबिलिटेशन होऊन पेशंट पूर्ववत कामाला जाऊ शकतो. याच्यामध्ये नवीन प्रकारचे आता लेन्सेस आलेले आहेत. एक म्हणजे मल्टीफोकल लेन्सेस की ज्याच्यामुळं लांबचं, मधलं, जवळचं असं तिन्ही प्रकारचं दिसू शकतं. दुसरी म्हणजे इडॉफ लेन्सेस, याच्यामध्ये लांबचं दिसतं आणि इंटरमिजिएट डिस्टन्स आपण कव्हर करू शकतो. काही पेशंटना या लेन्स नंतर जवळचा नंबर किंवा चष्मा थोडाफार प्रमाणात लागू शकतो. आणि तिसरं म्हणजे मोनोफोकल लेन्सेस आहेत, ज्यांनी तुम्हाला लांबचा नंबर लागत नाही, पण वाचनाकरता किंवा मधल्या डिस्टन्स करता तुम्हाला चष्म्याचा नंबर लागू शकतो. शस्त्रक्रियेपूर्वी आणि नंतर काय अपेक्षित असते? मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना दिसणं हे याचे रिझल्ट अत्यंत चांगले आहेत. फक्त काही वेळेला काही पेशंट म्हणजे ज्या लोकांना बरेच वर्ष डायबिटीस आहे किंवा ब्लड प्रेशर आहे किंवा जे वृद्ध लोक आहेत की ज्यांच्यामध्ये मागचा पडदा म्हणजे आपण जर बघाल या ठिकाणी तर इथला मोतीबिंदू आपण काढतो, या ठिकाणी लेन्स बसवली जाते, पण आपली जी दृष्टी आहे ती आपलं बुबुळाची कार्यक्षमता ते हा रेटिना म्हणून शेवटचा पडदा असतो तो, आणि इथून आपल्याला या ऑप्टिक नर्वद्वारे ब्रेनला कनेक्शन केलं जातं. जेव्हा आपण मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करून लेन्स बसवतो तेव्हा हे सर्व पडदे, मागचा पडदा, ही नस चांगली असणे गरजेची आहे. जर वयोमानाप्रमाणे काही लोकांना इथं थोडंसं झीज झालेली असते किंवा काही वेळेला ही जी ऑप्टिक नर्व असते ही थोडीशी झिजलेली असते, म्हणजे त्याची कार्यक्षमता कमी झालेली असते, अशा पेशंटना काही वेळेला ऑपरेशन नंतर कमी दिसतं आणि त्यांना असं वाटतं की आपलं ऑपरेशन बरोबर झालेलं नाहीये. तर ऑपरेशन यशस्वी होण्यासाठी या सर्व गोष्टी चांगल्या असणं गरजेचं आहे. वेळीच केलेली कृती दृष्टी कशी वाचवते? साधारण वयाच्या 40 नंतर प्रत्येक व्यक्तीनं तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडून आपली डोळे तपासणी करून घेणं गरजेचं आहे. 40 नंतर लोकांना जवळचा नंबर लागतो. त्याचप्रमाणे काही लोकांना ब्लड प्रेशर असतं, काहींना शुगर असते, त्यांना पडद्याचे आजार होऊ शकतात, काहींना काचबिंदूचा आजार असतो जो फॅमिलीमध्ये असतो. काही प्रकारचे काचबिंदूचे जे आजार आहेत ते बऱ्याच वेळा पेशंटना 90% दृष्टी कमी होईपर्यंत कळत नाही. त्यामुळे रेग्युलर 40 नंतर चेकिंग करणे, वर्षातनं एकदा चेक करणे आणि तज्ज्ञ क्वालिफाईड डोळ्याच्या डॉक्टरांच्याकडनं तपासून घेणं गरजेचं असतं. कुठेही दुकानामध्ये किंवा ऑप्टोमेट्रिस्टकडनं डोळ्याची चेकिंग करणं हे शक्यतो टाळावं. काही वेळेला एखाद दुसरी गोष्ट त्यांच्याकडनं राहून जाऊ शकते. त्यामुळं तज्ज्ञ डॉक्टरांना, तुमच्या नेहमीच्या डॉक्टरांना तुम्ही रेग्युलरली दाखवत जावा.